हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो, अजिबातच वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया दुष्यंत आणि कृष्णाने पूजाचा त्यांच्या संसारातून कायमचा काटा काढण्यासाठी रचलेला प्लॅन काय असणार आहे। आता सुरुवात करूया या व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण असं पाहिलेलंच आहे की कृष्णाला आता दुष्यंतने पूजा आणि त्याच्याबद्दलचं सगळं सत्य सांगून टाकलं आणि आता कृष्णाने विचार केला की पूजाला आता या घरात ठेवणं योग्य नाही, कारण हे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यालायक काम आहे। त्यामुळे मग कृष्णाने आता पूजाला रांगडे पाटलांच्या वाड्याबाहेर काढलं आणि तिच्या घरी जाऊन राहायला लावलं। त्यावेळी पूजा आता घरी जाऊन राहू लागली। तर आता सावित्रीने तिला तिकडे काय घडलं असं विचारल्यावर मग पूजा आता तिकडे काय घडलं ते सगळं सांगते। ती सांगत असते की माझा आणि बाळजाबाईंचा प्लॅन होता दुष्यंत आणि कृष्णाला वेगळं करण्यासाठी माझा आणि दुष्यंतचा सगळा भूतकाळ त्या कृष्णासमोर आणायचा, पण उलट त्या कृष्णासमोर आमचा भूतकाळ आल्याच्या नंतर तिने रांगडे पाटलांचं घर सोडून निघून जाण्याऐवजी मलाच रांगडे पाटलांच्या घराबाहेर काढलं आणि आमचा प्लॅन फ्लॉप झाला। त्यावर सावित्री म्हणते, पूजे कुठला बी विचार न करता तू जो काही आगाऊपणा केला आहेस का नाही, त्यामुळं आताच ना तुला पुण्यांदा रांगडे पाटलांच्या घरात जाता येणार आहे ना दुष्यंत सरकारांच्या आयुष्यात जाता येणार आहे। आता झाली ना वा आयुष्याची माती। त्याबरोबर पूजा म्हणत असते, काहीही झालं तरी डी माझा आहे आणि तो फक्त माझाच राहणार। मी लग्न करेन ते फक्त डी बरोबरच, तो सोडून मी इतर कुठल्याही मुलाचा विचार करूच शकत नाही। त्यावर सावित्री ही पूजाला म्हणते, गप्प बस, नाहीतर आता तुझं थोबाड फोडून टाकीन। पूजे एक गोष्ट ध्यानात ठेव, आता तुझ्याजवळ पर्याय नाही, आता तुला निवडता येणार नाही। आता मी जे सांगेन तेच तुला करावं लागणार। आता गुपचूप तुला दुष्यंत सरकारांचा नाद सोडून त्या जयकांतबरोबर लग्न करावं लागणार। त्यावर पूजा म्हणते, काय जयकांत आणि मी? त्याबरोबर मग आता लगेचच सावित्री म्हणते, होय तूच, कारण आता तुझ्या हातात पर्याय नाही आहे, कळलं का? अगं तू जो काही आगाऊपणा केलास का नाही मला न विचारता, त्यामुळं दुष्यंत सरकारांच्या घरात जर तुला घुसायचं असेल आणि त्या कृष्णा इतक्याच ऐटीत आणि रुबाबात तुला राहायचं असेल तर हे समज तुला करावंच लागेल, कारण शेवटी तू शिकलेली आहेस, हुशार आहेस। बाळजाबाईंचा तुझ्यावर जीव जादा बसेल, विश्वास जादा बसेल आणि कारभार समजा काही ते तुझ्या हातात सवतावून सोपवतील, पण त्यासाठी तुला दुष्यंत सरकार नाही तर जयकांतबरोबर लगीन करावं लागेल। जयकांतशी लगीन करण्या वाचून पूजे तुझ्याकडं आता काय बी पर्याय नाही आहे। त्याबरोबर मग मात्र आता पूजा ही सावित्रीच्या बोलण्याचा विचार करू लागते आणि आता तिला वाटू लागतं की खरोखर कृष्णा हिला मी बाहेर तर नाही काढू शकत रांगडे पाटलांच्या वाड्याच्या डायरेक्ट, पण मी तिला हळूहळू दुष्यंतच्या मनातून तर उतरवू शकते ना। पण जर मला दुष्यंतच्या मनातून कृष्णाला उतरवायचं असेल, तिला रांगडे पाटलांच्या वाड्याबाहेर काढायचं असेल, तर त्यासाठी मी रांगडे पाटलांच्या वाड्यात घुसणं गरजेचं आहे। आणि मला जर रांगडे पाटलांच्या वाड्यात घुसायचं असेल तर माझ्याकडे जयकांत सोडला तर दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे। मग पूजा आता जयकांतला भेटायला बोलवत असते फोन करून। त्यावर जयकांत तिला म्हणत असतो की तुम्हाला चक्क आमच्यासारख्या माणसाला भेटायची इच्छा झाल्या, पर त्याच्या मागचं कारण काय? काहीतरी काम असल्याशिवाय तुम्ही काय आमच्यासारख्या अशिक्षित अडाणी गावंढळ गावच्या माणसाला भेटायला बोलवणार नाही का? तुम्हासनी बी आमचा रांगडी डौल आवडला आणि म्हणून तुम्ही आम्हासनी भेटायला बोलवायला? पूजा मॅडम, आम्हासनी तुमच्याकडनं उत्तराची अपेक्षा आहे, असं तुम्ही गप्प राहिलासा तर आम्हासनी आमचं उत्तर कसं काय घावणार? बोला की काय बोलताय? त्याबरोबर मग लगेचच पूजा ही जयकांतला म्हणत असते, हे बघ जयकांत, माझं तुझ्याकडे खरोखर महत्त्वाचं काम आहे आणि म्हणून मी तुला भेटायला बोलवत होते। प्लीज उगाचच्या उगाच आढेवेढे न घेता, उगाचच्या उगाच सगळे वाकडे तिकडे पाय न फोडता, फाटी न फोडता गुपचूप मला भेटायला येशील का? त्यावर जयकांत म्हणतो, पूजा मॅडम। त्याबरोबर पूजा म्हणते, सॉरी, मी रिक्वेस्ट करते, प्लीज मला जयकांत भेटायला येशील का प्लीज? त्यावेळी जयकांत म्हणतो, आता तुम्ही एवढ्या प्रेमानं प्लीज म्हणायलायसा तर ठीक आहे,
येतो की तुम्हासनी भेटाया येतो. पण तुमच्या मनात प्रश्न मात्र घोळत असतो की पूजाचं नक्की आपल्याकडे काय काम असेल, पूजाने आपल्याला भेटायला का बोलावलं असेल. आजपर्यंत जेव्हा जेव्हा मी तिच्या खोलीत तिला भेटायला गेलो तेव्हा तर तिने फक्त माझा अपमान आणि अपमान केला आणि आज चक्क ती स्वतःहून मला भेटायला बोलवते, म्हणजे नक्कीच काहीतरी गफलत आहे. तर इकडे पूजा ही जयकांतला म्हणते, जयकांत नक्की येशील ना, मी तुला पत्ता आणि वेळ मेसेज करून ठेवते. मग जयकांत होकार देतो. पूजा जयकांतला पत्ता वेळ मेसेज करून ठेवते आणि भेटायला बोलवलेल्या वेळी आता पूजा ही स्वतः जयकांतच्या आधीच जाऊन तिथं हजर झालेली असते. आता जयकांत तिकडे येतो आणि जयकांत पूजाला म्हणत असतो, बाप रे, चक्क आमच्या आधी तुम्ही आमच्या स्वागतासाठी येऊन उभ्या राहिले. नाही, बघून बरं वाटलं, पण तुम्ही आम्हाला भेटायला फुकाफुकी बोलवणार नाही, काहीतरी काम असल्याशिवाय. सांगा काय काम आहे, बोला. त्यावर पूजा जयकांतला म्हणत असते, जयकांत मी तुला एक प्रश्न विचारणार, त्याचं उत्तर तू मला द्यायचं, पण अगदी थोडक्यात, म्हणजे हो किंवा नाही इतक्या शब्दात. मंजूर? जयकांत म्हणतो, बोला. पूजा म्हणते, तुला माझ्याशी लग्न करायला आवडेल? जयकांत म्हणतो, काय म्हणायला सर तुम्ही आमची गंमत करायला काय पाहुणेबाई? त्याबरोबर पूजा म्हणते, हो की नाही 2 शब्दात उत्तर. त्यावर जयकांत म्हणतो, आवडेल की. तुमच्याशी लगीन करायला नाही आवडायचं तर मग कुणाशी लगीन करायला आवडेल? मला तुमच्याशी लगीन करायला आवडेल, पर तुम्ही पण. त्यावर पूजा म्हणते, हो, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. माझा नवरा म्हणून, माझ्या आयुष्याचा जीवन साथीदार म्हणून मी तुला निवडायला तयार आहे जयकांत. आपण दोघंजणं लग्न करूया, तू आणि मी, आपण एकत्र होऊ शकतो. जयकांत पूजाला म्हणतो, यामागं तुमचा काहीतरी स्वार्थ आहे. तुम्ही माझ्याशी लगीन कराया इतक्या सहजासहजी तयार नाही व्हायच्या. काय स्वार्थ आहे तुमचा ते पटपट बिगीनं सांगा. त्यावर मग पूजा म्हणते, जयकांत, अरे जयकांत म्हणतो, खोटं बोलू नकासा. तुम्हासनी काय वाटायलं आहे, तुम्ही काय मनात खेळवायला आहे हे आम्हासनी कळणार नाही होय. नाही म्हणजे बाईचं मन ओळखण्याच्या बाबतीत रांगडे पाटील जरी पुढं नसले की नाही, तरी जयकांत शेठ मात्र पुढं आहे. कारण जयकांत शेठ एकाच पाखराच्या बाजूला बसत नाही ना. जयकांत शेठ हजारो पाखरांच्या शेजारी बसतो. मग पाखराच्या मनात काय आहे, प्रत्येक पाखरू कुठलं गाणं गुणगुणतं आहे हे जयकांतला कळतं. बोला. त्याबरोबर पूजा म्हणते, ठीक आहे मी सांगते. हे बघ जयकांत, तुला कृष्ण आवडते आणि मला म्हणजे दुष्यंत. मला दुष्यंतला मिळवायचं आहे, तुला कृष्णाला. जर आपण दोघांनी लग्न केलं तर मी रांगडे पाटलांच्या घरात एंटर करू शकेन. मी रांगडे पाटलांच्या वाड्यावर आल्यानंतर मी मग दुष्यंतला माझ्या बाजूने करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. मी त्या दोघांमध्ये असं काय करेन की त्या दोघांमध्ये भांडणं होतील, सतत वाद होतील, सतत कलह होतील आणि मग ते दोघंजणं वेगळे होतील आणि मग तुला पूजा मिळेल आणि मला दुष्यंत. हे बघ, एवढं सगळं सोपं आहे. फक्त आता यासाठी मला तुझ्या मदतीची मदत कसली? जर तू माझ्याबरोबर लग्न केलंस तर यामध्ये तुझासुद्धा फायदा आहेच की. काही दिवसात, काही महिन्यात तुला तुझी कृष्णा मिळून जाईल. आता डिसिजन इज युअर्स, चॉईस इज युअर्स. तुला जे हवं आहे ते मिळवण्याची संधी तुझ्या हातात आहे. आणि तुला माहिती आहे, कोणीतरी मोठ्या व्यक्तीने असं म्हणून ठेवलं आहे, मिळालेली संधी कधीच गमवू नये, मिळालेल्या संधीचं कायम सोनं करावं. आता तू ठरव, सोनं कसं करायचं संधीचं. त्याबरोबर मग जयकांत हा स्वप्नात हरवतो आणि विचारातसुद्धा. त्याला वाटतं की तसंही एकदा का ह्या पूजाचं माझ्याबरोबर लगीन झालं की मला कमीत कमी थोडे दिवस का होईना पर हिला वापरता तर येईल. आणि एकदा का म्या हिला वापरली की त्यानंतर पुन्यांदा दुष्यंत हिला स्वीकारल असं काही मला वाटत नाही. मग ही माझीच राहणार आयुष्यभरासाठी, कारण हिच्या गळ्यात माझ्या नावाचं डोरलं असणार. आणि माझी लाडकी कृष्णा ती तर माझीच होणार की, कारण त्या दोघांच्यामध्ये ही पूजा काड्या करणार. वाह, म्हणजे दोघी बी बहिणी माझ्याच. एका बाजूला कृष्णा, एका बाजूला पूजा आणि मधल्यामध्ये म्या, जयकांत रांगडे पाटील. वा 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 जयकांत शेठ, वा. बरोबर असंच घडणार. जयकांतला आता स्वप्न दिसत असतं. त्याच्या एका बाजूला कृष्णा बसली आहे आणि ती त्याला म्हणते, अहो जयकांत शेठ, असं काय करायला आहे, मी एवढं प्रेमानं भरवायला तर का की. आणि दुसऱ्या बाजूला पूजा बसली आहे आणि पूजा त्याचा हात चेपते आणि म्हणते, ओ जयकांत शेठ, असं काय करायला आहे, माझ्याकडे जरा प्रेमानं बघा की. तुम्ही प्रेमानं बघितल्याशिवाय माझा दिस जात नाही हो. आता जयकांत या सर्व स्वप्नात हरवलेलं असताना पूजा त्याच्यासमोर टिचकी वाजवते आणि म्हणते, काय मंजूर आहे का माझी अट? त्यावर जयकांत म्हणतो, मंजूर. तुम्ही म्हणायलाय ते मला मंजूर,
नाही म्हणजे जर मला कृष्णा मिळणार असेल तर काय हरकत काय आहे मला हे समज कराया. पर बाळजाबाई यांना काय सांगायचं? काकी साहेबांनी विरोध केला तर? त्यावर पूजा म्हणते तू ठरव काय करायचं. जयकांत म्हणतो एक मार्ग आहे, आपण बाहेरच्या बाहेरनं लगीन करून येऊ, म्हणजे आपण डायरेक्ट लगीन करूनच घरच्यांच्या समोर जाऊ. त्यावर पूजाला विचार पडतो जर ह्याने मला फसवलं तर? ती म्हणते नाही असं नाही चालणार. त्यावर जयकांत म्हणतो असंच करावं लागेल. जर आपण असं केलं नाही नवं तर तुमची ती बहीण कृष्णा मांजरीसारखी आडवी जाईल आपल्या लग्नात, आणि काय बी झालं नवं तर ती जग इकडचं तिकडं करील, पण आपलं लगीन होऊ देणार नाही. आणि जर आपलं लगीन झालं नाही तर मग तुम्ही केलेला एवढा सोन्यासारखा प्लॅन मातीत जाईल. आता तुम्ही ठरवा काय करायचं. त्या कृष्णाला सगळं काही खरं कळू द्यायचं की म्या म्हणायलोय तसं करायचं, पर्याय तुमच्यावर आहे. न सांगता लगीन जरी करायचं ठरवलं तरी काळजी करू नका, तुमच्या वतीची साक्षीदार बी मॅच घेऊन येईन आणि माझ्या वतीची साक्षीदार बी मॅच घरी घेऊन येईन. आणि नंतर लगीन करून आलो आहे म्हटल्यावर आपल्याला घराबाहेर तर कोणी काढू शकणार नाही. काकी साहेबांना पंचकृषीत एवढी लोकं ओळखतात, जर त्यांनी आपल्याला घराबाहेर काढलं तर त्यांची चितू होईल हे त्यासनी ठाव आहे. मग पूजा म्हणते ठीक आहे आपण लग्न करूनच थेट घरी जाऊ. तर दुसऱ्या बाजूला आता कृष्णा ही विचार करते म्या पूजेला घरातनं बाहेर तर काढल्या, पर म्हणून म्या तिला माझ्यापासनं तोडून तर टाकू शकत नाही, कारण किती बी यानं काय बी झालं तरी ती माझी धाकली बहीण आहे. बानं मला सांगितलं होतं की काय बी झालं कृष्णे तरी तुझ्या आईला तुझ्या बहिणींना कधी अंतर देऊ नगस, त्यांनी तुला कसं बी वागिवलं तरी तू त्यांची जबाबदारी स्वीकार. आणि म्या बी बाला दिलेला सबूत आज पावतर पुरा करत आलो. आता माझं शेवटचं कर्तव्य राहिलं आहे ते म्हणजे पूजीचं लगीन लावून देणं. आता पावतर तिला लहानाचं मोठं केलं, चांगल्या कॉलेजात शिक्षण दिलं, चांगल्या ठिकाणी काम करत होती, तिथं बी तिला पैका पुरवलं. आता फक्त एक डाव तिचं लगीन लावून द्यायचं, म्हणजे तिला सगळं मार्गी लावून दिलं की म्या मोकळी होईन, बाला दिलेलं सबूत पूर्ण होईल. आणि राहिला प्रश्न मायचा आणि भक्तीचा. मायला सांभाळायसाठी तिथं भक्ती तर थांबली आहेच, एकदा का पूजाचा संसार मार्गी लागला का मग पाहिजे तर भक्तीचं पण काहीतरी बघू. भक्तीच्या नवऱ्याला चांगलं समजून सांगू, खडसवून सांगू आणि तिचा बी संसार मार्गी लावू. दुष्यंत सरकार माझ्याबरोबर आहेत म्हणल्यावर मला काही कसली काळजी नाही. एक डाव दुष्यंत सरकारांबरोबर या विषयावर बोलायला पाहिजे. मग कृष्णा आता पूजाच्या लग्नाचा विषय दुष्यंतजवळ काढते. दुष्यंत म्हणतो कृष्णा इट्स रिअली व्हेरी अमेझिंग आयडिया. नाही म्हणजे बघ मला मान्य आहे की पूजाचं माझ्यावर प्रेम होतं, माझं पूजावर प्रेम होतं, पण तो सगळा आमचा भूतकाळ आहे आणि प्रत्येकालाच हल्ली पास्ट असतो. त्यावर कृष्णा म्हणते दुष्यंत सरकारी इंग्रजीत काय बडबडलायचा काय कळलं नाही. त्यावर दुष्यंत म्हणतो म्हणण्याचं तात्पर्य आहे की कृष्णा जे झालं गेलं ते सगळं सोडून तू पूजाच्या पुढच्या भविष्याचा विचार करतेस ही खरोखर खूप चांगली आणि मोठी गोष्ट आहे. आणि राहिला प्रश्न आमच्या भूतकाळाचा, तर तो भूतकाळ होता आणि पूजाचं सगळं आता मार्गी लावायलाच हवं आपण, कारण म्हणजे आता तिची मेमरीसुद्धा परत आली आहे. त्यामुळे तिला जर सतत आपण म्हणजे एंगेज नाही केलं तर तिच्या मनात त्याच विचारांनी म्हणजे तिला त्रास होत जाईल, ती जळत राहील आतून. त्यावर कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार पर पूजी एवढी शिकलेली, हायफाय, मॉडर्न, म्हणजे पुण्यासारख्या शहरात वाढलेली, तिला म्या कुठनं नवरा हुडकून आणू? नाही म्हणजे तिच्यासाठी तिच्यासारखा तिच्या तोलामोलाचा पोरगा हुडकायचा म्हणजे मला काही जमणं शक्य नाही. म्या काय म्हणतो नाही म्हणजे बघा तुम्ही विचार करा, कोणीतरी तुमच्या ओळखीचा असेल काय, म्हणजे तुमच्या बघण्यात बोलण्यात एखादं कोणी पोरगा असा असेल की जो आपल्या पूजेला अगदी हसत स्वीकारल आणि पूजेचा आणि त्याचा संसार सुखाचा होईल, पूजा त्याच्याबरोबर नांदल आणि आयुष्यभर खुश राहील. म्हणजे बघा म्या काही जबरदस्ती नाही करत आहे, पर तुम्ही एवढे फॉरेनमधनं शिकून आलेले आहेसा, तुम्हासनी एवढी लोकं वळखतात, तुम्ही एवढ्या लोकांमध्ये बसताय उठताय, म्हणून एक आपलं म्या सहजच विचारलं तुमच्या ओळखीचं कोणी म्हणजे बघा. त्यावर दुष्यंत म्हणतो कृष्णा अगं हो हो हो, मग त्यामध्ये एवढं घाबरण्यासारखं काय आहे किंवा एवढं म्हणजे हिचकीच करण्यासारखं काय आहे? इट्स ओके, हिजिटेट करण्याची तुला काहीही गरज नाही आहे. मी एक काम करतो, माझे काही अनमॅरिड मित्र आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो, त्यांना पूजाचा फोटो पाठवतो, बघूया त्यांच्यापैकी एखाद्याला कोणाला जर पूजा आवडली तर इट्स फाईन. उलट मुलगा माझ्या खात्रीतला असला तर आपल्याला टेन्शनही राहणार नाही पूजा
पूजाच्या पुढच्या भविष्याचं. त्यावर कृष्णा म्हणते, अंगाशी अहो दुष्यंत सरकार तसं नाही हो, मला वाटत होतं तुम्ही काय बोलाल आणि काय नाही, म्हणून मी जरासं मागं पुढं काचमाकुचम करत होतो. पण आता तुम्ही बोललायचा की नाही की पूजेसाठी आपण लगीन पोरगा बघायचा लग्नाचा, तर मग आता माझं टेन्शनच गेलं बघा. आपण एकदा का पूजेला हळदी पाण्यातनं काढली का नाही की बाच्या पण आत्म्याला शांती लाभल ना. अहो त्याच्या तिन्ही लेकी लग्नाच्या होत्या आणि तो गेला, त्याच्या आत्म्याला कुठून तरी वाईट वाटतच असेल की. आता माझं समजा चांगलं झालं, पण त्याच्या 2 लेकी भक्ती आणि पूजा त्यांचं बी समजा मार्गी लागावं अशी त्याची इच्छा असेलच ना. आता एक डाव पूजाचं तर समजा मार्गी लावूया, मग भक्तीचं काय करायचं ते बघू. भक्तीचा नवरा म्हणजे वाईट आहे थोडा, पण त्याला आपण समजू, दम देऊ, दरडू, म्हणजे त्याला बघू काय करायचं ते. पण त्याआधी पूजेचं सगळं मार्गी लावू. काय वाटतंय तुम्हासनी? दुष्यंत म्हणतो ठीक आहे तू म्हणशील तसं. त्यानंतर मग आता कृष्णा आणि दुष्यंत हे पूजाच्या लग्नाचं काहीतरी करायचं असं ठरवतात आणि तिच्यासाठी स्थळं बघायला घेत असतात. त्याबरोबर इकडे कृष्णा विचार करते की एक डाव हे समजा भक्तीच्या कानावर घालायला पाहिजे, नाही म्हणजे मोठ्याला कुणाला सांगितलंच नाही आणि समजा काय आम्हीच ठरवून मोकळे झालो असं बी व्हायला नको ना. मग कृष्णा भक्तीला कॉल करते आणि भक्तीला आता ते सांगत असते. तर दुसऱ्या बाजूला पूजा ही आता म्हणत असते, कृष्णा मला रांगडे पाटलांच्या वाड्याच्या बाहेर काढून खरं तर तू खूप मोठी चूक केली आहेस. चूक नाही, खरं बघायला गेलं ना तर तू खूप मोठा, अगदी खूप मोठा गुन्हा केला आहेस. कारण आता तू मला रांगडे पाटलांच्या घराबाहेर काढून तू एका वाघिणीच्या शेपटीवरती पाय दिलायस. मी घरातनं गुपचूप बाहेर पडले म्हणजे तुला काय वाटलं तुझ्या आणि डीच्या संसारातनं मी बाजूला झाले? नाही, उलट आतापर्यंत मी तुम्हाला अलगच बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते, पण आता नाही. आता तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये केरोसिन ओतून मी आग लावून टाकेन आणि त्या आगीत तू जळून जाशील. तुझं संसार, तुझं सुख, तुझं भविष्य, तुझं आयुष्य सगळं त्याच्यात जळून जाईल आणि नवीन सुरुवात होईल ती माझ्या आणि डीच्या नवीन नात्याची. नवीन सुरुवात होईल ती माझ्या आणि डीच्या नवीन उज्ज्वल भविष्याची. नवीन सुरुवात होईल ते माझ्या लक्झरियस आयुष्याची. आणि तू पुन्हा एकदा भिकारी होशील. पुन्हा एकदा तू गावात राहायला लागशील. पुन्हा एकदा लोक तुझ्याकडे त्याच फाटक्या नजरेने बघतील. पुन्हा एकदा तू भिकारी होशील कृष्णा. फार काळ तुझं हे वैभव, तुझं हे सुख मी तुझ्याजवळ टिकू देणार नाही आहे. काहीही झालं तरी लवकरात लवकर मी तुझ्याकडनं हे सगळं पुन्हा हिरावून घेणारच आहे. कृष्णा, वेट अँड वॉच ही पूजा पुढे काय काय करते येते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. हळद रुसली कुंकू असले ही मालिका तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.